शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. सरकारने एक नवीन जी.आर. काढला आहे. पण हा तुमच्या फायद्याचा आहे का फक्त कागदावरचा निर्णय आहे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, 10 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, जो बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाशी संबंधित आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचं उत्पन्न वाढवणं. यासाठी सरकारने उमेशचंद्र सारंगी, सेवानिवृत्त IAS अधिकारी यांची एक सदस्यीय समिती नेमली होती, ज्यांना शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करायचं, कोणती नवीन तंत्रज्ञान माहिती द्यायची, प्रशिक्षण कसं सुधारायचं यावर अभ्यास करून रिपोर्ट सादर करायचा होता. हा रिपोर्ट 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत देण्याची अपेक्षा होती, पण काम खूप मोठं असल्यामुळे त्यांनी 10 डिसेंबर 2025 रोजी रिपोर्ट सादर केला आणि पुढील काम पूर्ण करण्यासाठी अजून वेळ मागितला. त्यामुळे आता सरकारने या समितीला आणखी 2 महिन्याची मुदतवाढ दिली आहे आणि या संपूर्ण कालावधीसाठी सुमारे 9 लाख रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रश्न येतो की याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार? तर थेट आर्थिक फायदा लगेच मिळणार नाही, पण भविष्यात शेतकऱ्यांसाठी नवीन योजना, सुधारित प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि चांगली बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हणजेच हा निर्णय अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरू शकतो. पण मित्रांनो, खरी गोष्ट अशी आहे की सरकार अनेक वेळा अशा समित्या नेमतं आणि रिपोर्ट तयार होतात, पण जर त्या रिपोर्टवर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही तर शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणून अशाच नवीन कृषी जी.आर. अपडेट, योजना, शेतीसाठी उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आपल्या पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि कारण इथे तुम्हाला मिळते खरी आणि सोपी माहिती, जी तुमच्या शेतीला आणि उत्पादनाला पुढे नेऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.